टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट मनी फॅक्टरी इंडिकेटर ॲज वेल ॲज मनी फॅक्टरी लिक्विडिटी इंडिकेटर. याच्यामध्ये आपल्याला काय होतं, मनी फॅक्टरी इंडिकेटरमध्ये बाय आणि सेल सिग्नल प्रोव्हाइड होत आहेत. बाय आणि सेल सिग्नल आपण कुठले घ्यायचे, कुठले अवॉइड करायचे, हे बेसिकली आपण हे 5 ते 10 मिनिटामध्ये समजून घेणार आहे. मनी फॅक्टरी इंडिकेटरचा बेस जर बघितला गेला ना, आपल्या मोमेंटम आणि व्हॉलेटिलिटी या ठिकाणी दिसतोय. म्हणजेच मोमेंटम बेस आणि व्हॉलेटिलिटी मेजर करून आपल्याला मनी फॅक्टरी इंडिकेटर काय करतोय, बाय आणि सेल सिग्नल प्रोव्हाइड करतोय. चला तर मग चार्टवर येऊ आणि त्या ठिकाणी आपण कुठला सिग्नल अवॉइड करायचा आणि कुठला घ्यायचा ही गोष्ट या ठिकाणी बघू. त्याच पद्धतीने एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आत्ता हा सेशन झाल्यावर यूट्यूब ओपन करा, त्याच्यावर SMCच्या ज्या कन्सेप्ट आहेत ना ते त्या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे की मार्केट स्ट्रक्चर, आपल्याला जर मार्केट स्ट्रक्चर चांगलं जमत असेल तर आपण हा मनी फॅक्टरी इंडिकेटर लिक्विडिटीचा जो इंडिकेटर आहे ना तो चांगल्या पद्धतीने यूज करू शकतो. त्यामुळे SMC थ्रू आपल्याला मार्केटचा स्ट्रक्चर मॅप करायचे. मार्केटमध्ये हायर हाय लागत आहेत, लोअर लो लागत आहेत. त्याच पद्धतीने मार्केट कशा पद्धतीने चालू आहे, रिव्हर्सल वेस चेंज ऑफ कॅरेक्टर होतं आहे की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला SMC थ्रू बघायच्या. त्यामुळे मार्केट स्ट्रक्चर जर तुम्हाला मॅप करायचं असेल चांगल्या पद्धतीने, SMCची कन्सेप्ट नक्की क्लिअर करून घ्या. आणि तुम्ही यूट्यूबनी खूप सारे फ्री व्हिडिओ यूट्यूबनी देखील त्या ठिकाणी ट्रेड करू शकता. तर या ठिकाणी बघितलं गेलं ना, एका मिनिटामध्ये मी तुम्हाला लिक्विडिटीच्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून सांगतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी बाय आणि सेल सिग्नल कसा चांगल्या पद्धतीने यूज करायचा आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बेसिकली तुम्हाला काय दिसत असेल या ठिकाणी, हे काही आकडे दिसत असतील. म्हणजेच या ठिकाणी रेडमध्ये असेल तर सेल साईडची लिक्विडिटी, सेल साईड या ठिकाणी क्वांटिटी दिसती, सेल साईडची क्वांटिटी या ठिकाणी एवढी दिसती. त्याच पद्धतीने बाय साईडची एवढी क्वांटिटी, त्याच पद्धतीने बाय साईडची ही क्वांटिटी. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिक्विडिटी, मनी फॅक्टरी लिक्विडिटी जो इंडिकेटर आहे ना, आपल्याला अशा पद्धतीने काय करतोय, त्या ठिकाणी आपल्याला नंबर्स प्रोव्हाइड करतोय. नंबर्स इन द सेन्स की त्या ठिकाणी तेवढे बायर्स आणि तेवढे सेलर्स त्या ठिकाणी काय केलेले, ॲक्टिवेट झालेले आहेत आणि होते अशा पद्धतीने. तर एक्झाम्पलमध्ये आपण हे एक्झाम्पल घेऊ. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर जे मोठे प्लेयर असतात ना ते मोठ्या मोठ्या क्वांटिटीनी त्या ठिकाणी ट्रेड करतात. आता मोठी क्वांटिटी जर त्यांना बाय करायची असेल, सेल करायची असेल तर ते असे रँडमली नाही करू शकत, कारण नाहीतर जर केली तर मार्केट काय होईल, पॅनिकमध्ये वर जाईल, पॅनिकमध्ये खाली येईल हाय क्वांटिटी, कारण तेवढी लिक्विडिटी किंवा लिक्विडिटीचा पूल त्या ठिकाणी तेवढा पाहिजे नाही. त्यासाठी ते काय करतात, ट्रेडिशनल चार्ट पॅटर्न असेल, सपोर्ट रेसिस्टन्स असेल, त्या ठिकाणी ते ट्रॅप करतात, ट्रॅप पॉईंट क्रिएट करतात आणि मग त्यांच्या ज्या क्वांटिटी आहेत त्या ठिकाणी मार्केटमध्ये ढकलतात आणि आपल्या त्यांच्यानुसार जे डायरेक्शन आहे ना त्या डायरेक्शनला मार्केट ते नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच आपल्याला काय करायचं, ह्या गोष्टी ओळखून त्याच्यानंतर ट्रेड इनिशिएट करायचं. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर आपल्याला 18,000 लॉट त्या ठिकाणी बाय झालेले दिसतात गोल्डमध्ये. म्हणजेच या ठिकाणी बाय ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस जवळजवळ 18,000 लॉटनी या ठिकाणी बाईंग झाली होती. आता ज्यावेळेस 18,000 लॉटनी बाईंग झालेली, म्हणजे त्यांनी कुठे ना कुठे स्टॉप लॉस प्लेस केलेले आहेत. त्याच पद्धतीने बघितलं गेलं तर प्राईस काय झाली, आपल्याला डाऊन साईडला आलेली या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर सपोर्ट जो होता ना, सपोर्ट या ठिकाणी ब्रेक झाला, डाऊन साईडला कंटिन्युएशन ब्रेकडाऊन या ठिकाणी आलेला, ब्रेकडाऊन या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच पद्धतीने फ्रेश सेलर्स देखील या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह झालेले दिसतील. मग ज्यावेळेस फ्रेश सेलर्स ॲक्टिव्ह होतील याचाच अर्थ बघितला गेला तर जो मोठा प्लेयर आहे की ज्याला हाय क्वांटिटी प्लेस करायची आहे तर तो या ठिकाणी प्लेस करू शकतो. कारण या ठिकाणी काय झालेलं आहे, आता लिक्विडिटी पूल क्रिएट झालेला आहे. हे जे बायर्स आहे, बाहेरचे SL वगैरे किंवा एक्झिट पॉईंट या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहे. म्हणजेच त्यांच्या बघितलं गेलं तर पेंडिंग SL ऑर्डर बऱ्याच या ठिकाणी असणार आहे. त्याच पद्धतीने नवे सेलर्स या ठिकाणी ॲक्टिव्ह झाले कारण या ठिकाणी ब्रेक डाऊन आलेला आहे. तर बघितलं गेलं तर या ठिकाणी लिक्विडिटी पूल झाला. मग त्याची ज्या मोठा प्लेयर आहे की ज्याला 20,000 लॉट या ठिकाणी काय करायचं आहे, मार्केटमध्ये 20,000 लॉट या ठिकाणी जर मार्केटमध्ये प्लेस करायचा असेल तर तो विदाऊट पॅनिक क्रिएशन तो या ठिकाणी ते काय करू शकतो, या ठिकाणी 20,000 लॉट या ठिकाणी तो प्लेस करू शकतो. आपल्याला काय दिसतं, या ठिकाणी प्राईस डाऊन साईडला आली, लिक्विडिटी ग्रॅप झाली, लिक्विडिटी स्वीप झाली, त्याच्यानंतर प्राईस परत आपल्याला थोडीशी स्लाइडली वरती जाताना दिसते. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, विदाऊट पॅनिकनेस क्रिएट करता 20,000 क्वांटिटी मार्केटमध्ये प्लेस देखील केलेली आहे. तर या ठिकाणी लिक्विडिटी काय झालेली, स्वीप झालेली, म्हणजेच एकाकडून लिक्विडिटी पूर्ण दुसऱ्याकडे कन्वर्ट झालेली. तर त्याच्यानंतर आपल्याला अपसाईडला मुवमेंटम झालेला दिसेल. आता नेक्स्ट ज्या वेळेस लिक्विडिटी स्वीप होईल, प्राईस अशा पद्धतीने अपसाईडला जाताना दिसेल आपल्याला. तर नेक्स्ट टार्गेट त्याचं काय असणार आहे, हे असणार आहे ज्यावेळेस त्यांनी ह्या ठिकाणी बाय ऑर्डर टाकल्या, कुणी ना कुणी या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, सेल ऑर्डर्स देखील या ठिकाणी टाकलेलं आहे, म्हणजे मार्केटला शॉर्ट देखील केलेलं आहे. आता हे शॉर्ट केलेलं आहे मार्केटला किंवा गोल्डला, तर हे एक्झिट कधी मारणार, ह्या झोनच्या आसपास ते काय करणार आहे, एक्झिट मारायला चालू करणार आहे. म्हणजेच यांनी ज्यावेळेस 20,000 लॉट या ठिकाणी सेल बाय केलेले आहे तर त्याच्यासाठी नेक्स्ट पॉईंट कुठला असेल, जर हे 20 लॉट त्याला एक्झिट मारायचे असेल तर हा त्याच्यासाठी बेस्ट पॉईंट असणार आहे. या ठिकाणी बघितलं गेलं तर 12,000 लॉट या ठिकाणी अवेलेबल, 1,87,000 लॉट या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके, फॉरेक्स मार्केट खूप मोठं आहे.
तर तो काय करतोय, अपसाईडला आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड झालेला दिसतोय. नेक्स्ट लिक्विडिटी पूल जर बघितला गेला तर आपल्याला हा दिसतोय, म्हणजेच या ठिकाणी 20,000 लॉट हा इझिली एक्झिट मारू शकतोय. मग आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस प्राईस अशा पद्धतीने अप ट्रेंडला लागेल आपल्याला हे बाय सिग्नल जे आहेत ना ते आपल्याला ॲक्टिवेट करायचे आहेत. अशा पद्धतीने देखील आपण काय करू शकतो, या ठिकाणी बाय आणि सेल सिग्नलचा यूज करू शकतो. लिक्विडिटी स्वीप, लिक्विडिटी पूल ह्या कन्सेप्ट तुम्ही खूप डीपली क्लिअर करून घ्या, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटेल. त्याच पद्धतीने आपल्याला अजून काय करायचं आहे की ज्या वेळेस मार्केट डाऊन ट्रेंडला राहील, ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंडला राहील तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, या ठिकाणी सेल साईड लिक्विडिटी अवेलेबल असते. जसेही मार्केट ह्या साईडला येतं त्या बाजूला बघितलं गेलं तर आपल्याला काय झालेलं दिसतं, डाऊन साईडला गेलेलं दिसतंय. म्हणजेच या ठिकाणी बघितलं गेलं तर मार्केट टॅप करून अगेन काय करतंय, डाऊन साईडला येतं. तर ह्या साईडला जसं हे आपलं सेल सिग्नल ॲज अ ट्रेड ॲक्टिवेशन पॉईंट म्हणून घेऊ शकतो आणि मार्केटला सेल म्हणून आपण ट्रेड हा इनिशिएट करू शकतो. तर ह्या 2 कन्सेप्ट आपण मेनली आज शिकलेलो आहे. तर ह्या 2 कन्सेप्टनुसार आपल्याला मेनली ट्रेड करायचा. ज्यावेळेस प्राईस अप ट्रेंडला राहील त्यावेळेस ह्या बाजूला काय असतं, बाय साईड लिक्विडिटी असते, सिग्नल आपण काय करू शकतोय, बाय करू शकतोय. त्याच पद्धतीने ज्यावेळेस डाऊन ट्रेंडला येईल सेल साईड लिक्विडिटी आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट झालेली दिसेल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हे सेल सिग्नल जे आहेत ना ते ॲक्टिवेट करायचे. मग या ठिकाणी आपल्याला ट्रेड इनिशिएट करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रेंड लाईन लिक्विडिटीवर देखील ट्रेड करू शकतो. त्याच पद्धतीने लिक्विडिटीची जी कन्सेप्ट आहे ना, लिक्विडिटी पूल आणि लिक्विडिटी स्वीपची, त्याच्यावर देखील आपण त्या ठिकाणी ट्रेड करू शकतो. आता तुम्ही असं बोलशाल की मग या ठिकाणी लिक्विडिटी पूल आता अगेन प्राईस खाली गेली पाहिजे होती, बरोबर ना. पण याच्यामध्ये बघितलं गेलं तर अजून एक कन्सेप्ट आहे, कुठली तर लिक्विडिटी रन म्हणजे काय की ज्या वेळेस काय झालेली प्राईस त्या ठिकाणी रेसिस्टन्स न घेता, लिक्विडिटी स्वीप न करता काय झालेली, लिक्विडिटी ही रन झालेली. म्हणजेच या ठिकाणी बघितलं गेलं तर प्राईसचं कन्सोलिडेशन होतं, त्याच्यानंतर प्राईसचं काय झालेलं आहे, एक्सपान्शन झालेलं आहे. म्हणजे प्राईस आपल्याला अपसाईडला गेलेली दिसते. मग लिक्विडिटी रन ज्यावेळेस होईल ना तर आपण काय करू शकतो, अगेन अपसाईडला त्या ठिकाणी ट्रेड इनिशिएट करू शकतो. तर बेसिकली बघितलं गेलं तर इथं ऑलरेडी आपण या ठिकाणी बाय सिग्नल ॲक्टिवेट करत होतो. चांगल्या पद्धतीने रिस्क एंड रिवॉर्ड ॲटोमॅटिकली आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट झाला असेल. त्याच पद्धतीने तुमचा एखादा स्वतःचा सेटअप असेल ना, तो देखील त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, याच्याबरोबर मर्ज करू शकता आणि चांगली ॲक्युरेसी त्यातून काढू शकता. कारण मी असं नाही बोलत की 100% ह्या सिग्नल बाय सेल सिग्नल पूर्ण डिपेंड राहा. याच्यामध्ये तुमचा ॲडिशनल एखादा सेटअप असेल तो देखील तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ॲप्लाय करू शकता आणि त्या ठिकाणी चांगला सेटअप देखील बनवू शकता. तर लॉट आपल्याला या ठिकाणी सेल झालेले दिसतात ह्या एरियाच्या आसपास, म्हणजेच बरेच सारे सेलर्स या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेले आपल्याला दिसतात. आता ज्या वेळेस एखादा बायर असतो त्याला जर हाय क्वांटिटी सेल करायची असेल तर तो काय करणार आहे, या ठिकाणी ब्रेक आउट देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघितलं गेलं तर आपल्याला अपसाईडला मोमेंटम दाखवल तो रिटेल ट्रेडर अगेन या ठिकाणी एंट्री मारतील. खूप साऱ्या क्वांटिटी काय करू शकतोय, तो या ठिकाणी सेल करू शकतो. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय की जवळजवळ 20 ते 30 हजार जर लॉट एखाद्याला सेल करायचे असेल ना, तो विदाऊट पॅनिकनेस क्रिएट करता या ठिकाणी काय करणार आहे, तो त्या ठिकाणी रिटेल ट्रेडरला देणार आहे. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर प्राईस आपल्याला डाऊन साईडला आलेली दिसते. अगेन या साईडला देखील लिक्विडिटी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल दिसते. म्हणजे 20,000 लॉट जे सेल केलेले होते तर या ठिकाणी बायर्स आणि बायरचे स्टॉप लॉस या ठिकाणी आपल्याला अवेलेबल दिसत आहेत. ते तो काय करणार या ठिकाणी त्याची इझिली क्वांटिटी जे आहेत ना ते विदाऊट पॅनिकनेस क्रिएट करता मार्केटमधून एक्झिट मारू शकतो. म्हणजे हा जो प्रॉफिट आहे तो इझिली गेन करू शकतोय. अशा पद्धतीने लिक्विडिटी कन्सेप्टचा वापर केला जातो. त्यांच्या अशा पद्धतीने मोठमोठ्या प्लेअरकडून लिक्विडिटी कन्सेप्टचा काय केला जातो, वापर केला जातो. लिक्विडिटी पूल असेल, लिक्विडिटी स्वीप असेल, लिक्विडिटी रन असेल, या कन्सेप्ट अगदी चांगल्या क्लिअर करून घ्या. त्याच पद्धतीने मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे ना एस-एच-जी थ्रू तुम्ही काय करा, क्लिअर करून घ्या. आणि आपला जो बाय सेल सिग्नल आहे ना तो तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. त्या तुमचा कुठलाही सेटअप असेल ना याच्याबरोबर मर्ज करा आणि ॲज अ ॲडिशनल कन्फर्मेशन म्हणून तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगला देखील यूज करू शकता. जेणेकरून तुम्हाला काय होईल, कॉन्फिडन्स येईल ट्रेड होल्ड करण्यामागं. त्याच पद्धतीने ट्रेडचं चांगलं रिस्क एंड रिवॉर्ड ठेवण्यामागं. तर अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग इंडिकेटर तुम्ही यूज करू शकता. ज्यावेळेस अप ट्रेड राहील बाय साईडच्या लिक्विडिटीला आपल्याला काय करायचं आहे, बाय साईडचे ट्रेड इनिशिएट करायचे. डाऊन साईडच्या लिक्विडिटीला आपल्याला सेल साईडचे ट्रेड इनिशिएट करायचे. ज्यावेळेस लिक्विडिटी स्वीप, लिक्विडिटी पूल त्या ठिकाणी क्रिएट होईल. लिक्विडिटी पूल क्रिएट झालं, लिक्विडिटी स्वीप जर ज्यावेळेस होत असेल ना तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, अगेन जर या ठिकाणी बाय सिग्नल प्रोव्हाइड होत असेल ना तर आपल्याला तो काय करायचा आहे, या ठिकाणी ॲक्टिवेट करायचा आहे. त्याच्यानंतर अगेन कंटिन्युएशनला बाय साईड लिक्विडिटीला देखील आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, ट्रेड इनिशिएट करू शकतो. अशा पद्धतीने रिव्हर्सल ट्रेड ज्यावेळेस राहील डाऊन साईडचे लिक्विडिटी स्वीप करून, तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, सेल सिग्नल देखील या ठिकाणी काय करू शकता, ॲक्टिवेट करू शकता. तर बेसिकली अशा पद्धतीने आपला हा सेटअप होता. रिस्क एंड रिवॉर्ड चांगल्या पद्धतीने ठेवा, रिस्क एंड रिवॉर्ड चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅपिटल साईज ही $500 पुढेच ठेवा, $500 पुढेच ठेवा. तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय करता येणार आहे,
रिस्क एंड रिवॉर्ड मॅनेज करता येणार आहे. तुमची अकाउंट साईज जी आहे ना ती $500 पुढेच ठेवा आणि एंट्री करताना नेहमी काय करा 0.01नीच प्रयत्न करा आणि प्रॉफिटवर मग काय करा त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर प्रॉफिट ज्यावेळेस होईल असं वाटेल की तुम्हाला $200 त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट बुक केलं आहे, मग तुम्ही काय करू शकताय तुमची जी क्वांटिटी आहे ना ती वाढवू शकताय, मल्टिप्लाय करू शकताय. अशा पद्धतीने रिस्क एंड रिवॉर्ड ठेवा आणि हा सेटअप वापरा. 100% तुम्हाला त्यातून रिझल्ट येणार आहे. मी देखील त्या ठिकाणी चांगला प्रॉफिट बुक केलेला आहे. माझा टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही जॉईन करू शकता. त्या टेलिग्राम चॅनल मी ट्रेड देखील देत असतो, त्याच पद्धतीने इन्फॉर्मेशन देखील शेअर करत असतो. नेक्स्ट वीकमध्ये मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे आपल्या सेटअपचा, त्याच्यामध्ये अजून मी काही गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आणि हे मनी फॅक्टरी इंडिकेटर जर तुम्हाला तुमच्या चार्टवर लावायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. तुम्हाला इंडिकेटर कसं मिळवायचं या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ मी या ठिकाणीच रॅप करतो. चांगल्या पद्धतीने ट्रेड करा, नीट रिस्क एंड रिवॉर्ड मॅनेज करा.